भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मनसेकडून नोटीस गेलेली आहे। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही मानहानीची नोटीस पाठवली गेलेली आहे। मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे यांना वकिलामार्फत नोटीस बजावण्यात आलेली आहे। निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेले सगळे व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठी लोकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उर्दू, तमिळ आणि तेलुगू भाषिकांना मारून दाखवण्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। 7 दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला गेलाय। मनसेनं हे नोटीस पाठवलेली आहे। मराठी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारा निशिकांत दुबे यांनी मराठी संदर्भामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये वाद सुरू होता त्यावेळेस हे वक्तव्य केलेलं होतं। तुम्ही तमिळ आणि तेलुगू लोकांना मराठी बोलण्यासाठी सक्ती करणार का, त्यांना मारणार का, असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्यासाठी व्हिडिओ डिलीट करण्यास सांगण्यात आलेला आहे।